इस न्यूज के प्रायोजक है आई विजन अकेडमी UKG टू 12th स्टँडर्ड सायन्स ऍडमिशन ओपन, बारेमाम चौक, पानगल मध्ये समोर, सोमवारपेठ, सोलापूर. सोलापूर जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांसंदर्भात शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला असून बोगस डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. विजय देशमुखांच्या प्रश्नाला मंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील उत्तर दिले आहे. नेमका हा प्रकार काय आहे, विजय देशमुखांनी कोणता प्रश्न उपस्थित केला, त्यावर मंत्र्यांनी काय उत्तर दिले, पाहूयात ही बातमी. अध्यक्ष महाराज, या बोगस डॉक्टरमुळे जे कंपाऊंडर बोगस डॉक्टर म्हणून काम करतात, ज्या ग्रामीण भागामध्ये व शहराच्या झोपडपट्टी भागामध्ये याचा गेल्या 13 वर्षामध्ये फक्त 86 गुन्हे दाखल झाले आहेत. या 86 गुन्हे दाखल होत असतानाही तरी बार्शी, आमच्या जिल्ह्यातल्या बार्शी तालुक्यामध्ये उपळाई बुरुज इथं एका युवकाचा 58 वर्षाच्या युवकाचा परवा चुकीचा उपचार दिल्यामुळे बोगस डॉक्टरच्या त्याची मृत्यू झाला. आज गेल्या अनेक वर्षापासून 13 वर्षामध्ये 87 बोगस डॉक्टर पकडण्यात आलं. त्यांच्यावर कायदेशीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत का, आणि त्यांच्यावर गुन्हे केले असेल तर FIR दाखल करून त्यांच्यावर कुठली कारवाई केली आणि कुठली समिती आज याच्यावर काम करत आहे. या ज्या समिती ज्या या बोगस डॉक्टर पकडण्यासाठी नेमलेले आहेत, या सगळ्या त्याच्यावर लोकप्रतिनिधीचा समावेश असण्याची गरज आहे. कारण तिथल्या लोकप्रतिनिधींना कोण बोगस आहे काय तिथल्या स्थानिक क्षेत्रामध्ये माहीत असतो व ते, आणि तसेच या समितीमध्ये एक समिती नेमण्यात आलं. या समितीचा अहवालही प्राप्त गेल्या वर्षी प्राप्त झालं. या समितीचा अहवाल प्राप्त झाला तरी या समितीवर कुठलं ठोस धोरण राबवण्यात आलं, हे धोरण अजून राबविण्यात आलं नाही. हे धोरण किती दिवसामध्ये आपण जाहीर करणार आहोत, आणि या बोगस डॉक्टरांपासून होणाऱ्या या लोकांना चुकीचं जे आजपर्यंत जे उपचार मिळतोय, आणि काही डॉक्टर लोक या उपचारामध्ये लहान सहान शस्त्रक्रियाही करतात, आणि ह्या सगळ्या गोष्टी कधी थांबणार आहेत, आणि लोकांचे ज्या गेल्या अनेक वर्षापासून लोकांचा ज्या बोगस डॉक्टरांमुळे ज्या असं मृत्यू प्राप्त होतो, या सगळ्या कधी थांबणार आहेत, हे मंत्र्यांनी आम्हाला उत्तर द्यावं. अध्यक्ष महोदय, आता या बोगस डॉक्टरांमध्ये कोण कोण येते की जे MBBS पोस्ट ग्रॅज्युएट, महाराष्ट्र काउन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन, आयुर्वेद, युनानी, BMS, BHMS, डेंटल, यांचं जे रजिस्ट्रेशन आहे ते रजिस्ट्रेशन न करणारे प्रॅक्टिशनर जे आहेत हे बोगस डॉक्टर या संस्थेमध्ये मोडत आहेत. आता याचा उल्लेख सन्मान्य सदस्यांनी केला. 2015 ते 2026 पर्यंत अशा 89 आपल्याकडं गुन्हे दाखल झाले. त्यामध्ये त्यांनी सांगितलं की उपळाई, ठोंगे तालुका बार्शी येथे तानाजी नरहरी सुतार या एका तरुणाचा मृत्यू झालेला होता, आणि त्याबद्दल FIR केलेली असून आता ती कोर्टामध्ये न्यायप्रविष्ट आहे. आता यामध्ये आम्ही एक समिती नेमलेली होती. यामध्ये आता शिक्षा काय काय आहेत, नॅशनल मेडिकल कमिशन मार्फत याच्यामध्ये त्यांनी सुचवलंय की अनाधिकृत वैद्यकीय व्यवसाय करण्याला 1 वर्षपर्यंत कैद किंवा 50 लाखापर्यंत दंड, महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर अधिनियम 33 अन्वये 2 वर्षपर्यंत किंवा 10,000 पर्यंतचा दंड, आणि नंतरच्या गुन्ह्यासाठी 10 वर्षापर्यंतची कैद. आता यासाठी आपण एक समिती स्थापन केलेली होती ती 13/12/2025 आणि त्या समितीनं असा आता आपल्याला अहवाल दिला की जिल्हास्तरीय जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली, तालुकास्तरीय तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली, आणि यामध्ये समितीच्या सदस्यांची नेमणूक त्यांनी केलेली आहे. आणि या समितीनं यामध्ये सातत्याने पाठपुरावा करून अशा बोगस डॉक्टरांच्या विरुद्ध फौजदारी खटले दाखल करायचे आहे. आता आम्ही एक नवीन याच्यामध्ये एक व्यवस्था केलेली आहे, नो युअर डॉक्टर. महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडून नो युअर डॉक्टर ही QR प्रणालीची मोहीम राबवण्यात येते, आणि QR कोड स्कॅन करता डॉक्टर नोंदणीकृत आहे की नाही याची माहिती राज्याला उपलब्ध होते. आणि राज्यात एकूण 1,40,000 डॉक्टर्स आता आपल्याकडे आहेत, आणि त्यांची सेवा सुरू आहे. आता आपण राज्यामध्ये आणि खाजगी असतील किंवा शासकीय मेडिकल कॉलेजच्या द्वारे आता 12,824 नवीन MBBS डॉक्टर्स आता दरवर्षी येत आहेत, आणि मला वाटतं आता बोगस डॉक्टरांची संख्या ही आता यापुढे काळात होणार नाही याची दक्षता शासन घेत आहे. तुमच्या मुलांच्या यशासाठी
सोलापुरातील सर्वात उत्तम ठिकाण आय विजन अकॅडमी. ट्युशन क्लासेस फॉर UKG टू 12th स्टँडर्ड. प्रशस्त क्लासरूम, बसण्यासाठी कम्फर्ट बेंचेस, लिहिण्यासाठी व्हाईट बोर्डची सुविधा. डिजिटल लर्निंग अंतर्गत लवकरच प्रोजेक्टची सुविधा सुरू. इंग्लिश, गणित, विज्ञान आणि इतर सर्व विषयांसाठी तज्ज्ञ व अनुभवी शिक्षक. आठवड्याला रिव्हिजन, महिन्यातून टेस्ट. प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष. क्वालिटी एज्युकेशन, योग्य फी. आजच ऍडमिशन घ्या. वेळ सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. आय विजन अकॅडमी, 12 इमाम चौक, पानगल मस्जिद समोर, सोमवार पेठ, सोलापूर. कॉन्टॅक्ट 9049310881.